आपल्या समोर येत आहेत श्रीरंग भावे आणि स्वरूपा बर्वे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घरकुला संग समजा येगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. मिळालं का त्याला ऊन वारा पाणी, राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. रूप फुलच पर होईल येगळ, रूप फुलच पर होईल येगळ, दैवा संग झुंजायाच देऊ त्याला बळ, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. उडुनिया जाईल ही आसमानची रात, आपुल्याच साठी उद्या फुटल पहाड, आपुल्याच साठी उद्या फुटल पहाड. पहाटच्या दवावानी तान तुझं माझं, सोसल ग कस त्याला जीवा पाड ओझ, सोसल ग कस त्याला जीवा पाड ओझ. इवल्याशा पणतीचा इवलाचा जीव, इवल्याशा पणतीचा इवलाचा जीव, त्योच घे परी समद्या अंधाराचा ठाव, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. मी खरं सांगायचं तर काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, बिकॉज या गाण्याने ते एवढं बडबडून येत होतं ऐकताना. शक्य नाही. काय इतकं समर्पक, त्या दुःखात सुद्धा ती जी काही सुखाची ओढ आहे, या गाण्याच्या सर्व क्रिएटरसाठी उभं राहूनच टाळ्या वाजायला पाहिजेत. मोग्यांचे शब्द अमेझिंग, ऑफकोर्स बाबूजींची चाल, आणि केवढं छान आहे शामरावांचं अरेंजमेंट, एक एक अंतरे असे
वेड लावून टाकणार आहे. काय त्या आईबापाने करायचं, काय काय दुःख असेल त्यांचं, आणि किती सुंदर मांडलंय. म्हणजे या गाण्याने आय थिंक एका प्रत्येकच महाराष्ट्रातल्या सर्व दुःखी, कष्टी, आनंदी, सुखी सर्वच आईबापांना एक आपल्या होणाऱ्या बाळाकडे एक ज्या अपेक्षा दिल्या की हा आता सुख येईल, ही जी होप दिली, अमेझिंग. मी तुमच्या दोघांचे आभार मानतो की हे गाणं इकडे तुम्ही सादर केलं. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. गाण्याबद्दल आता मी म्हणजे एवढं सगळं मला भावना माझ्या दाटून आल्या त्या. आता मी तुमच्या गाण्याचं परीक्षण असं काय करू मला कळत नाही. मी ही खुर्ची तर त्यासाठी आहे विसरलो, सो मला माफ करा. पण मी गाणं एन्जॉय केलं. थँक्स अ लॉट. काही गाणी बनलेलीच अशी आहेत, बनतातच अशी की त्याला परत काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आपण. आम्ही फार लहान होतो दोघेही, आणि एक परिस्थिती अशी ओढवली आमच्यावर की आम्हाला काही कारणामुळे आमचं घर सोडून आम्हाला चौघांना जावं लागलं. आणि त्या काळात हे गाणं जेव्हा रेडिओवर लागायचं तेव्हा खरोखर आमच्याच आईबापाच्या नजरेतून आम्ही हे गाणं म्हणायचो, आणि त्यांना हे आत्ता जे काय भरून येतं आणि रडू येतं ना, ते त्यावेळी यायला हवं होतं, त्यावेळी आलं नाही. कारण आम्हाला हे जे दिस जातील दिस येतील ते दिस आणायचे दाखवायचे होते आई पप्पांना आमच्या. आणि मला आत्ता माहिती की हा एपिसोड बघत असताना त्यांची काय अवस्था होती. सो हे गाणं तुमच्या बाकीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईबापासाठी, आपल्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलासाठी होणाऱ्या बाळासाठी इतकं अपेक्षा वाढवणारं गाणं आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो की आज जे काही गाण्याचे संस्कार आमच्यावर झाले, जो काही गाण्याकडे बघण्याचा, म्युझिककडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन तयार झालाय, तो दृष्टिकोन तयार होताना त्याची सुरुवात करणारं हे गाणं होतं. म्हणून आम्ही आत्ता एवढं भरून आलंय. आम्ही अक्षरशः काल परवापर्यंत ते दिस कधी जातील याची वाट बघत होतो. आणि आज जेव्हा मला माहिती आहे आई पप्पा आत्ता जेव्हा आमचं बघत असतील, आत्ता आम्हाला इथे बसलेलं, तेव्हा त्यांना काय वाटत असेल. सो मला माफ करा, मी फार पर्सनल बोलत असेन तर, पण मला आता आई पप्पा खरंच आता आपले दिवस ते गेले आणि आता चांगले दिवस आलेत. या गाण्याच्या बद्दल खरोखर आमच्या खूप 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 आठवणी आहेत, खूप भावना आहेत. मी हे गाणं ऐकलं तेव्हा चित्रपट पाहिलाच नव्हता, मला माहित नाही त्या फिल्मची स्टोरी काय. आम्ही चौघं दिसत होतो, कोणीच बरोबर नाही, नातेवाईक बरोबर नाही, कोणाचा आधार नाही, ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलोय त्यांच्यापासून लांब. अशा परिस्थितीमध्ये ते गाणं खूप काही शिकवून गेलं आम्हाला. आणि मला असं वाटतं ना की ह्या गाण्यामुळे ॲक्च्युली आम्ही चूक करत असू कदाचित, डोळ्यात पाणी येते तर, कारण ते गाणं खूप होपचं आहे. खूप त्याच्यामध्ये खूप भविष्याबद्दल एक अपेक्षा आहेत. इतक्या छान शब्दांमध्ये, इतक्या छान चालीमध्ये ते मांडलंय खरोखर. आणि तुम्ही दोघांनी काय गायलं ते पेक्षा मी खरंच
मी पण विसरून गेलो की इथे काहीतरी आपण एक स्पर्धा चालू आहे. तुमच्या दोघांचं ट्युनिंग खूप एकमेकांच्या बरोबरचं खूप चांगलं होतं. आवाजही खूप चांगला लागला आणि आम्हाला आमच्या खूप लहानपणीच्या काळात एक झलक दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे आणि मला हेही माहिती आहे की इथे बसलेल्या प्रत्येक आई वडील तुमच्यामध्ये त्यांची मुलं पाहत असतील आणि आज तुमचे आई बाबा जेव्हा हा एपिसोड पाहत असतील त्यांना नक्कीच जसा महाराष्ट्राला अभिमान आहे तसाच तुमचाही अभिमान त्यांना वाटत असेल की आज अजय आणि अतुल इकडे आहेत. आमच्या सगळ्यांकडनंच ही विश आहे की आता हे चांगले दिवस कधीच संपणार नाहीत. सो गॉड ब्लेस यू. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की नुसतेच परीक्षक म्हणून न राहता इतक्या चांगल्या गोष्टी इतक्या प्रामाणिकपणे इतक्या खरेपणाने तुम्ही आमच्याशी शेअर केल्या त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. श्रीरंग आणि स्वरूपा मार्क्स काही आत्ता कळणार नाही आहेत. सो ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्स. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.